कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलाय। आता कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। मात्र कोल्हापूर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचतात का हा खरा प्रश्न आहे। कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय, कारण याआधी प्रशांत कोरटकरला आणण्यासाठी नागपूरला गेलेली टीम रिकाम्या हाती पोहोचली। त्यानंतर कोर्टाने प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन दिला होता। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवर अटकेची टांगती तलवार आहे। आपले प्रतिनिधी सतेज ऑनकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। सतेज, काय आताचे अपडेट? नीलम, खरं पाहिलं तर महापुरुषांची बदनामी करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्या अटकेसाठी आता कोल्हापूर पोलीस आहेत ते ऍक्शन मोडवरती आले आहेत। खरं तर काल प्रशांत कोरटकर याचा जामीन अर्ज आहे तो कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला होता आणि यानंतरच आता प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांचं एक पथक आहे ते नागपूरकडे रवाना झालेलं आहे। आज सकाळी साधारणतः 8 वाजण्याच्या सुमारास एक PSI आणि 4 कर्मचारी असे पथक आहे ते रवाना झालेलं आहे। साधारणतः ते संध्याकाळपर्यंत नागपूरमध्ये पोहोचेल। खरं तर प्रशांत कोरटकर यांनी यापूर्वी कुणाकुणाला कॉल केलेले आहेत आणि प्रशांत कोरटकर त्यांच्या सोबतच असण्याची जी शक्यता आहे ती वर्तवण्यात येते। त्यामुळं खरं तर या ठिकाणी आता तपास होताना पाहायला मिळतोय। कालच जिल्हा सत्र न्यायालयानं खरं तर प्रशांत कोरटकर यांचा जामीन अर्ज फेटाळला होता आणि त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तात्काळ नागपूरकडे जे आहे ते रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता नागपूरला गेलेल्या पथकाला प्रशांत कोरटकर सापडतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नीलम, सतेज, याचे अपडेट आम्ही घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।